नमस्कार, पुन्हा एकदा श्रिया फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। काल आपण कॉर्ड पाइपिंग पेस्टिंग करून घेतली होती, इथे तुम्हाला दिसत असेल। आज आपण त्याला मनी जे आहेत ग्लास बीड्स पोतीचे मनी मी 2 कलरचे घेतलेत। ते कसे टक करायचे, तिथे मी कशी एक एम्बॉस कसं करायचं साध्या सुईने करणार आहे, आरीने नाही करणार आहे। आरीचं जे आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवेल, म्हणजे पुढच्या ह्याच्यामध्ये आहेच, पण इथे एक डिझाईन तयार होईल झिगझॅग टाइप, तर ती कशी तयार होते ते मी तुम्हाला दाखवते। तर आता इथे साध्या सुईमध्ये मी धागा ओवून घेतलाय, सुरुवात करत आहे। इथून स्टार्ट करायची। आपल्याला लेस जी कॉर्ड पाइपिंग पेस्ट केली ती बरोबर हाईट झाली पाहिजे। तर आता इथून ते इथपर्यंत जेवढे मनी बसतील ना, 6 बसतील 7 बसतील, जे काही बसतील ते सुईमध्ये ओवून घ्यायचे। मी आधी 6 घेतल्यात, 6 घेऊन बघायचे, इथे कमी पडतोय तर एक मनी अजून घ्यायचा। टोटल 7 मनी घेतलेत। तुम्ही जी कॉर्ड पाइपिंग पेस्ट कराल तुमच्या पाइपिंगला जेवढे लागणार आहेत तेवढेच तुम्ही घेणार आहे। मी इथे 7 मनी टक केलेत, म्हणून तुम्ही 7 कराल असं नाही आहे। ग्लास बीड्स आहेत, शुगर बीड्स आहेत, ह्याची साईज कमी जास्त असते, त्यामुळे टकिंग करताना मण्यांची साईज बघून टकिंग करायचं आहे। तर इथे मी 7 मनी टक केलेत। अजून मी एक लाईन त्याचीच करून घेते। 1 2 3 4 5 6 आणि हे 7 सेम 7 घेतले। परत इथे स्टक करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने। ठीक आहे, आता परत जिथून तुम्ही आधी स्टार्टिंगला सुई काढले त्या साइडनं सुई काढायची आणि जिथून तुम्ही खाली घातले त्या साइडनं खाली घालायची। ही गोष्ट लक्षात ठेवायची, ती विसरायची नाही। 1 2 आता मी 6 मनी घेणार आहे व्हाईट, 4 5 आणि 6, हे 6 व्हाईट मनी घेतलेत आणि एक मी ब्ल्यू कलरचा मनी घेणार आहे। हा स्काय ब्ल्यू कलर वापरते मी। कॉन्ट्रास्ट मध्ये जे कलर कॉम्बिनेशन चांगलं दिसेल, जसं आपलं कापड असेल त्या पद्धतीने, जसं उठून दिसेल त्या पद्धतीने आपण मटेरियल वापरायचं आहे। तर इथे मी घेतलेले आहेत। तर आता मी परत इथून काढते। एक एक व्हाईट मनी मी कमी करत जाणार आहे आणि एक एक ब्ल्यू मनी मी वाढवत जाणार आहे। आता मी 5 मनी घेणार आहे। इथे मी आता 5 मनी घेतलेत हे, आणि ब्ल्यू कलरचे 2 मनी घेते। असं करत करत आपण काय करणार आहे, पूर्ण ब्ल्यू मण्यांची लाईन तयार करणार आहे। कॉर्ड पाइपिंगला लागूनच मनी सुई काढायची आहे, जेणेकरून ते प्रॉपर एम्बॉस होतं, फुगीर भाग येतो, त्याला चांगलं दिसतं असं भरून असल्यागत। आता मी 4 मनी व्हाईट घेतलेत आणि 3 मनी मी ब्ल्यू घेणार आहे। आता 3 मनी व्हाईट असतील आणि 4 मनी ब्ल्यू। मी एक्सप्लेन करत आहे तुम्हाला कसं करायचं आहे। ह्याच्यामध्ये करताना अजिबात चूक करू नका, व्यवस्थित लक्ष देऊन काम करा, ते म्हणजे प्रॉपर जशी आपल्याला एम्बॉस करायचे झिगझॅगमध्ये तयार होते। एका साईडला एक कलर येतो आणि एका साईडला एक कलर येतो। लेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते कळेलच की दोन्हीमध्ये काय फरक आहे। आता मी 3 व्हाईट आणि 4 ब्ल्यू घेतलेत। अशा पद्धतीने पूर्ण
ब्ल्यूची लाईन मी आता तयार करून घेते. कॉम्बिनेशन पण बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला शिकवताना ते सुद्धा सांगते की कॉम्बिनेशन कसं घ्यायचं आहे. 2 आपण 5 आणि 2 मणी टक केलेत. आता मी 1 आणि 6 मणी ब्ल्यू घेणार आहे. हे बघा, 1 मणी व्हाईट आहे आणि बाकीचे सगळे ब्ल्यू आहेत. आणि आता आपण पूर्ण ब्ल्यू कलरच्या मण्यांची लाईन तयार करणार आहे. पूर्ण ब्ल्यू लाईन. टोटल 7 मणी आपण टक करणार आहे. झाले 7 मणी. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर आता पुढे काय करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते. पुढे 1 मणी व्हाईट घ्यायचा आहे पहिला. लक्षात ठेवा, पहिला व्हाईट मणी घ्यायचा आहे आणि मग ब्ल्यू मणी घ्यायचे आहेत. उलटं सुलटं करायचं नाही आहे. ज्या साईडनं सुई काढत आलो आहे त्याच साईडनं सुई काढायची आहे. आणि ज्या सुईनं खाली टक करतोय त्या साईडनं सुई खाली टक करायची. चुकून पण त्याची साईड बदलायची नाही, नाही तर तुमची ही जी एम्बॉस करायची बॉर्डर आहे ती चुकू शकते. आता इथे मी 1 मणी व्हाईट घेतलाय आणि टोटल 6 मणी मी ब्ल्यू कलरचे घेते. हे टोटल 6. हे झाले 6 मणी. आता इथून मी पूर्ण जसं इथून करत आलो तसंच इकडनं कमी 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 ब्ल्यू कलर करत जायचं आहे आणि व्हाईट मणी वाढवत जायचे. एक एक मणी वाढवत जायचं आहे व्हाईट आणि पूर्ण व्हाईटची लाईन करायची. मी आता पूर्ण करते ते आणि तुम्हाला दाखवते. आता इथे मी 6 मणी व्हाईट घालून 1 मणी ब्ल्यू घालणार आहे आणि पूर्ण नंतरनं एक व्हाईट मण्यांची लाईन तयार करणार आहे. मार्किंग आणि काउंटिंग ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे त्याने फिनिशिंग येते प्रॉपर. तुम्ही बघत असाल एका साईडला पूर्ण ब्ल्यू कलरचा हा ट्रायंगल तयार झालेला आहे आणि एका साईडला व्हाईट कलरचा तयार होत चालला आहे आणि मी एकाच साईडनं सुई काढते. चुकून पण अजून मी दुसऱ्या साईडला घेतलेली नाही आहे. दुसऱ्या साईडनं मी फक्त खाली टक करत गेली आहे सुई ती. आता मी 7 मणी व्हाईट कलरचे घेणार आहे. कसं होतं मण्यांची ना या शुगर बीट्सची साईज आहे ना एका साईजची नसते.
त्यामुळे हे वर्क करताना थोडंसं बघावं लागतं सेम मण्यांची साईज अशा पद्धतीने. ठीक आहे. आता मी काय करणार आहे, व्हाईट मनी एक एक कमी करत येणार आहे आणि ब्ल्यू मनी वाढवत जाणार आहे. सिंपल आहे, खूप सिंपल आहे ही. ठीक आहे. तर आता मी हा व्हाईट कलरचा ट्रायंगल पूर्ण करून घेते. इथे बघत असाल तुम्ही व्हाईट कलरचा ट्रायंगल सुद्धा पूर्ण होत आलेला आहे. अशा पद्धतीने खूप सोपी आहे हे एम्बॉस करणं. आपण आरीच्या सुईने सुद्धा एम्बॉस करणं पुढे घेणार आहे. जरदोशी एम्बॉस होणार आहे. सिल्क थ्रेड पण मी एम्बॉस कसं करायचं ते दाखवणार आहे. ठीक आहे. हे झालं. पूर्ण आता ब्ल्यूची लाईन करायची आपल्याला. मी आधीच सांगितलं तुम्हाला शुगर बीड्स आहेत. शुगर बीड्सची साईज सेम साईज नसते, थोडे कमी जास्त बारीक असे असतात. बघून घ्यावे लागतात ते मनी आणि टक करावे लागतात. मला आता इथे तुम्हाला दाखवायचं आहे त्यामुळे ही झाली पूर्ण ब्ल्यूची लाईन. तुम्ही बघत असाल इथे ब्ल्यूचा ट्रायंगल तयार झाला, इथे व्हाईटचा ट्रायंगल तयार झाला. अशाच पद्धतीनं ही लेस आता आपण पूर्ण करून घेणार आहे. इथे ब्ल्यू कलरचा होईल, परत इथे व्हाईट आणि मग इकडे ब्ल्यू अर्धा. अशा पद्धतीने ही लेस पूर्ण एम्बॉस केली जाईल. इथे बघत असाल तुम्ही दुसरा ट्रायंगल पण ब्ल्यूचा तयार झाला आहे आणि व्हाईटचा पण पूर्ण होईल. आता इथे आपण व्हाईटची पूर्ण लाईन टक करणार आहे. अशा पद्धतीने हे झाल्यानंतर इथून परत आता व्हाईट मनी कमी करत जाणार आहे आपण. व्हाईट मनी 6 घ्यायचे आहेत, ब्ल्यू मनी 1 घ्यायचा आहे. असं करत करत पूर्ण ब्ल्यूची लाईन करायची. इथे पण व्हाईटचा पूर्ण ट्रायंगल तयार झाला आहे आणि तुम्ही बघत असाल की ब्ल्यू लाईनसुद्धा आता पूर्ण होत आली आहे. 2 आणि हे आपण आता 5 मनी घेणार. आता एक व्हाईट मनी आणि बाकीचे सगळे ब्ल्यू. आणि आता पूर्ण ब्ल्यू लाईन. मी इथे स्टॉप करते. इथे पूर्ण एक ब्ल्यू लाईन करून अशा पद्धतीनं हे पूर्ण कव्हर करून टाकायचं.
तर बघा कसं छान वाटते ना, एक ब्ल्यू एक व्हाईट झिगझॅग टाईप. ठीक आहे, तर आपण आता इथेच थांबू. उद्याच्या भागात काहीतरी नवीन